नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता सुलक्षणा म्हणत असते की शाळेत असताना जर मूल चुकलं तर आपण त्या शिक्षकांना जबाबदार ठरवतो. मग तसंच वयात आलेला मुलगा जर चुकायला लागला तर त्याच्या आईवडिलांची चुकी असते, त्याच्या आईची चुकी असते, कारण तिने त्याच्यावरती नीट संस्कार केलेले नसतात. त्याच्यामुळे आता चूक जरी तुझी असली ना तरीसुद्धा शिक्षा मात्र मला होणार, कारण का मी तुझ्यावरती संस्कार करायला कुठेतरी कमी पडले. मग आता माझ्याकडून चूक झाली आहे तर शिक्षा मलाच व्हायला हवी ना. तेव्हा इथे काका म्हणत असतात, सुलक्षणा अगं असं काय करतेस? यशने असं सगळं केलं, पण त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. ते कारण तू जाणून न घेता असं कुठल्या तरी टोकाला पोचणं मला योग्य वाटत नाही. तडकाफडकी असा निर्णय घेऊ नकोस. त्याला विचार तरी की त्याने असं का केलं म्हणून. तेव्हा यश म्हणत असतो की बाबा अगदी बरोबर बोलतायत. हे बघ, मी हे सगळं केलं पण कशासाठी? आपलं घर टिकून ठेवण्यासाठी केलं ना. आपलं घर मला पूर्ण करायचं होतं म्हणून केलं ना. तेव्हा सुलक्षणा त्याला लगेच हात दाखवते आणि त्याला गप्प राहायला सांगते. याचाच अर्थ तिला आता आपलं एकत्र कुटुंब परत करण्याची जी यशची इच्छा आहे ती तिला आवडलेली नसते. तेव्हा इकडे आता सुलक्षणा म्हणत असते, बास झालं यश, तू आता कुठलाही इथे विचार करायचा नाही आपलं कुटुंब एकत्र करण्याचा. ज्या लोकांना जायचं आहे ते लोक निघून गेलेत, त्याच्यामध्ये आता पुन्हा बदल होणार नाही. आणि आता तू जरी काही म्हणालास ना तरीसुद्धा तू माझ्याशी खोटं बोललास आणि ती गोष्ट मला पटलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता माझी चूक झाली आणि त्याची शिक्षा मी स्वतःला करून घेणारच. आणि ते म्हणजे आता मी 24 तास अन्नाचा कण पाण्याचा घोट पिणार नाही. त्यानंतर इथे आता यशला खूपच जास्त वाईट वाटतं की सुलक्षणाने स्वतःलाच शिक्षा करून घेतलेली असते. त्यानंतर इथे आता आपल्या कुटुंबाचे फोटो दाखवत असताना उदय आता इथे यशचा फोटो दाखवायला जाणार, तेवढ्यातच तिथे मालवणकर आलेले असतात आणि इथे आता यशचा फोटो हा खाली पडलेला असतो. त्यानंतर मालवणकर आल्यानंतर इथे आता काका म्हणत असतात, काय मग दशावताराची सगळी तयारी व्यवस्थित चालू आहे ना. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, अरे काय सांगू तुला, स्त्रीपात्र साकारायला कुणी तयारच नाही आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, मी सांगितलं त्या सदाला मिशी भादरायची आणि स्त्रीपात्राला उभं राहायचं. दशावतार एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. तेव्हा इकडे मालवणकर म्हणतात, अरे मग तूच का नाही करत हे काम? अरे तू स्त्रीपात्र आत्तापर्यंत किती छान पद्धतीने करत आलेस, तुला माहिती आहे ना. आणि स्त्रीपात्रामध्ये तू दिसतोस सुद्धा छान, तो माहिती आहे ना. तो सदा तुझ्या कसा मागं लागला होता. तेव्हा इकडे आता काका म्हणतात, नाहीतर काय, माझा जीव मुठीत धरून पळालो होतो मी. तेव्हा इथे आता कावेरी जाते आणि काकांसाठी पाणी घेऊन येते. तेव्हा पाणी पित असताना इथे मालवणकर काका काही मुलांचे फोटोज घेऊन आलेले असतात. काकांनी मालवणकरला सांगितलेलं असतं कावेरीसाठी एखादं चांगलं स्थळ शोधायला. आणि इथे आता ते मुलांचे फोटो सगळे खाली पडतात. तेव्हा काका ते फोटो उचलायला जातात. त्याच्यामध्ये त्यांनी यशचा सुद्धा फोटो उचललेला असतो आणि तो फोटो हा उदयच्या हातातून खाली पडलेला असतो. पण आता मुलांच्या फोटोंमध्ये इथे यशचा सुद्धा फोटो आल्यानंतर मालवणकर म्हणत असतात, बरं ठीक आहे, आता ह्यातला तुला कुठला मुलगा पसंत येतोय ना ते बघ तू, आणि मग तू मला सांग, आपण त्यांच्याजवळ सगळी बोलणी करून घेऊया. तेव्हा इकडे आता काका म्हणतात, मी जातो, माझी बायको वाट बघत असेल, नाहीतर ओरडेल ना ती मला. तेव्हा काका म्हणतात, अरे बाबा मिशी भाद्रव आणि मालवणकर, तूच बाईचं पात्र कर ना मग. अरे किती घाबरतोस तू. त्यानंतर इथे मालवणकर गेलेले असतात. तेव्हा काका कावेरीला आता काही मुलांचे फोटोज दाखवत असतात. त्याच्यामध्ये काकांना यशचा फोटो आवडलेला असतो. ते म्हणतात की हा मुलगा खूपच जास्त राजबिंड आहे, मला हाच मुलगा आहे ना जावई म्हणून हवा आहे. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, हापूस, मी तुला किती वेळा सांगितलं मला लग्न नाही करायचं आहे. तेव्हा काका म्हणतात, अगं असं काय करतेस कावेरी, लग्न तर करावंच लागेल ना तुला, आज नाही तर उद्या लग्न तर करावं लागणारच आहे. तेव्हा आता हा मुलगा तरी बघून घे. तेव्हा ती म्हणते, मी काय तुला जड झाली आहे का हापूस? तेव्हा इथे हापूस म्हणतो, अगं मुलगी कधी बापाला जड असते का? पण मुलीचं लग्न लावून देणं, तिचं इथे कन्यादान करणं हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं गं. आणि ते स्वप्न माझंसुद्धा आहे, जबाबदारी आहे ती माझी. मला माझ्या जबाबदारीतून मोकळं व्हायला नको का? हा मुलगा तर तू बघून घे ना.
तेव्हा इथे कावेरी म्हणते, हापूस मला हा मुलगा बघायचा नाही आहे, हे बघ मला लग्नच करायचं नाही. तेव्हा इकडे हापूस म्हणतात, असं नाही बोलायचं, लग्न तर तुला करावं लागेल ना. हे बघ असा मुलगा शोधायला लागेल आपल्याला की तुझं आणि माझं स्वप्नसुद्धा पूर्ण करेल, बरोबर की नाही. तेव्हा इकडे असा मुलगा जर सापडला मग तुला लग्न करावंच लागणार. तेव्हा कावेरी म्हणते, ठीक आहे तेव्हाचं तेव्हा बघू. तेव्हा इथे हापूस म्हणत असतात की एकदा का तुझं लग्न लावून दिलं की मी डोळे मिटायला मोकळा. तेव्हा कावेरी म्हणते, ठीक आहे मग मग तर मला आता लग्नच करायचं नाही आहे, म्हणजे तुझी जबाबदारी कधी पूर्ण होणारच नाही. तेव्हा इथे आता डोळे मिटायला मोकळा बोललेलं हे काही आता कावेरीला आवडलेलं नसतं. तेव्हा ती उठून गेल्यानंतर इथे काका म्हणत असतात की ही मुलगी इतकी हट्टी आहे ना, माझं काही ऐकत नाही. तेव्हा इकडे काऊ म्हणत असते, काका तुम्ही नका काळजी करू, आता ती काय ऐकणार नाही, मी तिच्याशी नंतर बोलते. तेव्हा काका म्हणतात, ठीक आहे, हा बघ हा फोटो आहे ना मुलाचा, मी आता ह्या तुझ्या पर्समध्ये ठेवतो. हाच मुलगा तू कावेरीला दाखवायचा, त्याच्याबरोबरच आपल्या काऊचं लग्न झालं पाहिजे. मला हा मुलगा खूप पसंत आहे, असं इकडे आता काका म्हणतात. त्यानंतर इथे यश आपल्या माला कन्व्हिन्स करत असतो. तो म्हणत असतो की मा, तू काय इथे दिवसभर आणि रात्रभर उपाशी राहणार. हे बघ माझ्याकडून चूक झाली आहे ना, मग आता मी प्रायश्चित्त करणार. तू मला शिक्षा दे, पण तू स्वतःला शिक्षा करून घेऊ नकोस. हे बघ माझं चुकलं, मी माझ्या कुटुंबाच्या भल्याचा विचार केला, मला माझं कुटुंब पुन्हा एकत्र आणायचं होतं. तुला जर वाटत असेल ना मी काही चुकीचं केलं आहे तर प्लीज तू मला माफ कर, पण स्वतःला शिक्षा करून घेऊ नकोस. तू मला शिक्षा कर ना, माझं चुकलं आहे ना, मग तू मला शिक्षा दे. तेव्हा इथे काका म्हणत असतात की हे बघ सुलक्षणा, त्याला त्याची चुकीची जाणीव आहे ना, तो म्हणतोय ना की त्याचं चुकलं. यशचा तुझ्यावरती किती जीव आहे हे तुला पण माहिती आहे, कशाला उगाच स्वतःला त्रास देऊन त्यालासुद्धा त्रासच बघतेस तू. हे बघ असं करू नकोस, सगळं काही विसरून जा बरं. तेव्हा इकडे यश म्हणत असतो की मा प्लीज मला माफ कर, हे बघ पुन्हा माझ्याकडून चूक होणार नाही. मी आता मनापासून तुझी माफी मागतोय ना, मी तुला पुन्हा कधीच तुला आणि बाबांना त्रास होईल असं वागणार नाही आहे. प्लीज एकदा माफ कर ना मा. तेव्हा इकडे सगळ्यांनाच यशचं वाईट वाटत असतं. तो इथे माच्या आता हातापाया पडत असतो. तेव्हा इकडे मा त्याला आता माफ करायला जाणार. तेवढ्यातच यमुना पुन्हा तिथे काड्या करायला आलेली असते. आधीच इथे सुलक्षणा यशवरती रागवले आणि ही जी काही यमुना आहे ती पुन्हा तिथे काड्या करायला येते आणि म्हणते, यश अरे कशासाठी आणि कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी तू माची माफी मागणार आहेस. तुला नेहमी वाटत असतं ना की मी यशला बोलते, त्याला उगाचच बोलत असते, पण अगं तू करतोच तसा, मग मी तरी काय करणार. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, जे काही बोलायचं आहे ना स्पष्टपणे बोल. तेव्हा यमुना म्हणत असते की अगं बघ ना, म्हणजे आता हा तुझी माफी मागतोय त्याची चूक झाली म्हणून, पण अगं यश तुला किती वेळा माने सांगितलं आहे की तुझं शेफ होणं तिला पसंत नाही आहे म्हणून. मग जर तिने सांगितले तू शेफ व्हायचं नाही, मग तरीसुद्धा हे स्कॉलरशिपचं लेटर अजून तुझ्या कपाटामध्ये काय करत होतं, का ठेवलंयस तू हे लेटर अजून जपून. जर इथे मला तुझं शेफ होणं पसंत नाही आहे, तिने साफ साफ तुला इथे नकार दिलाय ना, मग तरीसुद्धा हे लेटर तू का ठेवलेस आणि त्याचं कारण काय. तरी यमुना ते लेटर मुद्दामून घेऊन आलेले असते, जेणेकरून इथे यशवरती खूप जास्त रागवायला हवे म्हणून. तेव्हा इथे आता यमुनाने लेटर दाखवल्यानंतर सुलक्षणाला अजूनच राग आलेला असतो. सुलक्षणा म्हणत असते, यश हे सगळं काय आहे. तेव्हा यशसुद्धा आता यमुनाला सडेतोड उत्तर देतो. ते लेटर आता जे आणलेलं असतं ते लेटर यश आपल्या हातामध्ये घेतो आणि ते बघत असतो. तेव्हा त्याला आपल्या उदयदादाची आठवण येते, जेव्हा त्याला इतक्या मोठ्या कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळालेली असते. तेव्हा यशला फार आनंद होतो आणि उदयलासुद्धा खूप आनंद झालेला असतो. उदय म्हणत असतो की यश, आय एम प्राऊड ऑफ यू. खरंच मला तुझा खूप जास्त अभिमान वाटतोय, तू करून दाखवलंस. अरे एवढ्या मोठ्या कॉलेजमधून तुला जर स्कॉलरशिप मिळाली आणि तिथे ॲडमिशनसाठी तुला बोलावले, तर याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट कुठलीच नाही. कळते का तुला. हे बघ यश, मला असं वाटतंय की तू लवकरात लवकर ॲडमिशन करावंस आणि तुझं हे स्वप्न पूर्ण करावंस. तुझं इथे आता मास्टर शेफ होण्याचं स्वप्न तू पूर्ण केलंस ना, तर तू लवकरच वर्ल्डमधला बेस्ट शेफ होशील. कळते का तुला. आणि तुला खूप सारे बेस्ट असे अवॉर्डसुद्धा मिळतील. मला खात्री आहे ना, तुझ्या हाताला किती चव आहे ते मला माहिती आहे. तेव्हा इथे यश म्हणत असतो, पण दादा मला हे अजिबात आवडणार नाही, कारण आपल्या घरातल्या मुलाने इथे जेवण बनवावं, स्वयंपाक बनवावं हे तिला आवडतच नाही.
तिला असं वाटतं की मी सुद्धा तुझ्यासारखा बिझनेस सांभाळावा, पण इथे मान्य करेल असं मला नाही वाटत. तेव्हा इकडे उदय म्हणतो, हे बघ यश, मान्य करणार नाहीच. अरे पण तू तिला कन्व्हिन्स कर ना. तू असं काहीतरी कर की कन्व्हिन्स झाली पाहिजे. हे सगळं आता इथे यशला आठवत असतं. तेव्हा यशला ही सुद्धा गोष्ट आठवते की ज्या वेळेला इथे आता मला कन्व्हिन्स करायची वेळ येते, तेव्हा यशने सगळे मराठमोळे पदार्थ आपल्या हाताने बनवलेले असतात. तेव्हा यश म्हणतो की दादा, जर माने माझी इच्छा मान्य केली नाही ना, तर माझं हे स्वप्नच राहील, ते कधीच पूर्ण नाही होणार. तेव्हा इथे यशने आता सगळे मराठमोळे महाराष्ट्रीयन पदार्थ बनवलेले असतात आणि ते माला ताटामध्ये दिलेले असतात. तेव्हा इथे आता सुलक्षणा म्हणत असते की अरे बाप रे, एवढे सगळे पदार्थ आणि ते सुद्धा एवढे छान छान आपले पारंपरिक मराठमोळे पदार्थ, पण एवढे सगळे पदार्थ कुणी बनवलेत? तेव्हा यश म्हणतो, ते सगळं सांगतो, पण आधी तू खाऊन बघ ना कशी झाली आहे. तेव्हा इथे यश आता मला खीर भरवतो. तेव्हा यश म्हणतो की कशी झाली आहे खीर? तेव्हा म्हणते, अरे वा, खूपच जास्त छान झाली आहे. खरं सांगू का, इतकं छान झालं आहे ना हे सगळं, की मला असं वाटतं आहे की ज्याने कुणी हा स्वयंपाक बनवला आहे त्याच्या डोक्यावरती अन्नपूर्णाचा आशीर्वाद आहे. तेव्हा इथे आता म्हणत असते, खरंच, पण कुणी बनवलेत कुणी हे सगळे पदार्थ? तेव्हा यश म्हणतो की खरं सांग, छान झालेत ना? तेव्हा हो, खूपच छान झालेत. तेव्हा यमुना म्हणते, मग आता एवढे सगळे पदार्थ छान झालेत, मग ज्याने कुणी हे सगळे पदार्थ बनवलेत, ही खीर तुला आवडली आहे, तर त्याला बक्षीस तर तू देणारच ना? तेव्हा इकडे म्हणते, का नाही देणार? नक्की बक्षीस देणार आहे मी. इतके छान पदार्थ बनवलेत, रंग तर बघ. असं वाटतंय की कुठल्या तरी अनुभवी व्यक्तीनेच हे सगळे पदार्थ बनवलेले आहेत आणि मला माहिती आहे कुणी बनवले असतील. तेव्हा म्हणते की विद्या, इकडे ये विद्या. तेव्हा इथे यश आता सांगायला जाणार असतो की हे सगळे पदार्थ मी बनवलेत, पण त्याचा धीर काही होत नाही. तेवढ्यात विद्या तिथे येते आणि म्हणते, हां बोलावलंत का मला? तेव्हा इथे आता यमुना म्हणत असते, नाही गं, तुला नाही, थांब. अगं हे सगळे पदार्थ आहेत ना, तुझ्या लाडक्याने बनवलेत. तेव्हा यश म्हणत असतो, हो हे सगळे पदार्थ मी बनवलेत. कसे वाटले तुला? हे बघ मला आहे ना शेफ व्हायचं आहे आणि त्यासाठी मला आता कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. मला खूप मोठ्या कॉलेजमधून स्कॉलरशिप मिळाली आहे तेव्हा इथे सुलक्षणाला खूपच जास्त राग येतो. सुलक्षणा लगेचच ताट आता पुढे सारते, ताटाच्या पाया पडते आणि म्हणते की यश, अरे मला माहिती आहे तुला आवड आहे स्वयंपाक बनवण्याची, पण आवड असणं वेगळं आणि ते आपलं करिअर बनवणं वेगळं रे. तेव्हा इकडे आता यश म्हणत असतो, असं नको करू. अगं, आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे ना, त्याच्यामध्ये जर आपण करिअर बनवलं तर आपण खूप सक्सेस होतो असं मला वाटतं. तेव्हा प्लीज तू परवानगी दे ना. हे बघ, मला शेफ व्हायचं आहे आणि ह्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे गं. कितीतरी सगळ्याच हॉटेलमध्ये इथे आता मुलं शेफ आहेत. अगं, पुरुषच स्वयंपाक बनवतात. तेव्हा म्हणते की हे बघ, बाहेर काय चाललं आहे मला त्याच्याशी देणं घेणं नाही, पण स्वयंपाक बनवणं हे बायकांचं काम, बरोबर की नाही? आणि तिथे आता पुरुषांना शेफ नाव द्या नाहीतर काहीही नाव द्या, पण ते स्वयंपाकीच ना. पण मला माझ्या घरामध्ये स्वयंपाकी नको आहे. तेव्हा यश म्हणतो, पण मला शेफच व्हायचं आहे, मला आवड आहे गं, मला छान छान डिशेस बनवायला नक्कीच आवडतात. तेव्हा इथे म्हणते, हां ठीक आहे ना, तुला आवड आहे ना, चांगली गोष्ट आहे, पण ते करिअर नाही बनवायचा आणि तू त्या रस्त्याला, त्या वळणाला जायचं नाही यश. मला ते चालणार नाही आहे. तू आता एक काम करायचं, आता तुझं शिक्षण वगैरे सगळं पूर्ण झालं आहे, आता तू आपल्या बिझनेसमध्ये लक्ष द्यायचं, आपला बिझनेस सांभाळायचा. कळतंय का तुला यश? तेव्हा इथे आता यशला खूप मोठा धक्का बसतो, कारण सुलक्षणाने सरळ सरळ त्याला सांगितलेलं असतं की तू त्या मार्गाला जायचं नाही, स्वयंपाकी व्हायचं नाही. जरी तुला त्याला शेफ नाव द्यायचं आहे तू दे, पण माझ्या नजरेत तू स्वयंपाकीच. आणि म्हणूनच मी तुला म्हणते की बायकांची कामं, ज्याची कामं त्याला त्याला शोभून दिसतात. तू शेफ व्हायचं नाही म्हणजे नाही, तू आपला बिझनेस सांभाळायचा आणि यापुढे मला या गोष्टीवरती चर्चा नको आहे. तेव्हा सुलक्षणा म्हणत असते, काय हे यश, काय म्हणायला होतास तू? प्रॉमिस केलं होतंस ना तू मला. तेव्हा यश ते लेटर ते आपल्या हातामध्ये घेतो. तेव्हा इथे यमुनाला वाटतं की आता यश बोलणार की नाही, मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मी करणारच, असं सगळं आता तिला वाटत असतं, पण तसं काही होत नाही. यश ते लेटर हातामध्ये घेतो आणि सरळ तिथून निघून जातो. त्यानंतर इथे आता आपली
कावेरीसुद्धा बसलेली असते. कावेरीला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे आता जे दिगंबर असतो तो म्हणत असतो की तुला या गावकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, तुझं आणि तुझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. तुझ्या भावाने केलं तसं. कुठे आहे तुझा भाव? इथे लोकांना शब्द देऊन पळून गेला ना, बरोबर की नाही? तसंच तुला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे का, की तू सुद्धा गायब होऊन जाशील? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जे काका असतात ना ते बघतात तर काय, कावेरी अजून जागीच आहे. तेव्हा इकडे काका येतात आणि म्हणतात, काय गं कावेरी, अजून जागी आहेस माझे बाय? काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा कावेरी म्हणते, नाही कसला विचार करत नाही आहे. तेव्हा इकडे कावेरी म्हणते की माझ्या भावाबरोबर काय घडलं होतं ते मला माहिती आहे, पण सगळं का घडलं होतं, नक्की काय घडलं होतं ते मला माहिती नाही आहे. तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते की हापूस, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. म्हणजे दादा गावकऱ्यांसाठी फॅक्टरीचं स्वप्न पूर्ण करणार होता ना, मग असं काय घडलं? म्हणजे नेहमी लोक दादाचं नाव काढून त्याच्या नावाने खडे का फोडत असतात? एवढं दादाने काय चुकीचं केलं होतं मला सांगा ना. तेव्हा हापूस म्हणतात, हे बघ, तुला योग्य वेळ आल्यानंतर सगळं सांगेन, पण आता मी तुला काही सांगू शकत नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते, हापूस प्लीज सांगा ना, माझ्या भावाबद्दल मला माहिती कळायला नको का? तेव्हा इकडे हापूस म्हणतात, सांगेन ना तुला, वेळ आल्यानंतर सगळं सांगेन. फक्त आता तुला एवढंच सांगतो की आता तुझं प्रेझेंटेशन आहे ना उद्या पुण्याला, तुला लवकर जायचं आहे. तेव्हा तू शांतपणे आता झोपून घे आणि उद्याचं प्रेझेंटेशन चांगलंच होणार आहे. आता इन्व्हेस्टर तर तयार आहेत ना, प्रेझेंटेशन दे आणि मग तुला लवकरच गावकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे, तुझं आणि माझं देखील. त्याच्यानंतरला इथे आता हापूस तिची बॅग वगैरे भरतात, तिच्या हातामध्ये देतात आणि तिथून आता निघून जातात. तेव्हा इथे कावेरीला आता माहिती करून घ्यायचं असतं की नक्की तिच्या भावाबरोबर काय घडलं होतं. तो स्वप्न तर गावकऱ्यांचं आणि स्वतःचं बाबांचं पूर्ण करणार होता, मग अचानकपणे गायब का झाला? त्यानंतर इथे तिचे वडील तिला आशीर्वाद देतात, गुड नाईट म्हणतात आणि निघून जातात. तेव्हा यश आता येतो ते लेटर घेऊन. इथे आता मंदिर असतं, त्या ठिकाणी यश आपलं लेटर घेऊन येतो आणि ते लेटरकडे तो डोळे भरवून बघतो. ते त्याचं स्वप्न असतं. त्याचं स्वप्न आता त्याला पायदळी तुडवावं लागलं तरी चालेल, पण इथे आपल्या मासाठी तो हे सगळं करणार असतो. ते लेटर तो तिथे आता समई लावलेली असते आणि त्याच्यामध्ये जे काही दिवे लावलेले असतात त्याच्यामध्ये तो जाळतो. ते लेटर आता जाळत असताना यमुना आता नाटके करत असते. यमुना म्हणत असते, यश अरे काय करतोयस तू? तेव्हा इथे आता दिवा फडफडत असताना कावेरी लगेचच दिव्याला हात लावते आणि त्याला विझू देत नाही. कावेरी म्हणत असते की बाप्पा, मी उद्या पुण्याला जाते माझ्या प्रेझेंटेशनसाठी. प्रेझेंटेशन माझं नीट होऊ दे. तुझा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी ठेव. मला गावकऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. ह्या गरीब गावकऱ्यांसाठी मला काहीतरी त्यांच्यासाठी चांगलं करायचं आहे. त्यांना त्याच्या कुटुंबापासून दूर जाता येऊ नये म्हणून मला त्यांना इथे रोजगार निर्माण करून द्यायचा आहे. तरी इथे गावकऱ्यांसाठी त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी मी हे सगळं करते. तेव्हा तुम्ही मला यश द्या. उद्याचं प्रेझेंटेशन माझं नीट होऊ द्या. मग मी गावासाठी इथे फॅक्टरी उभी केली ना, की माझ्या भावावरती जो काही कलंक लागला आहे तो मला पुसता येईल. माझा बापूस, माझा हापूससुद्धा इथे मान वर करून गावामध्ये मिरवेल, असं आता इथे कावेरी म्हणत असते. तेव्हा तिला गावकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. गावकऱ्यांनी तिच्यावरती जो विश्वास टाकलेला असतो त्या विश्वासावरती तिला आता पूर्णपणे ताठ मानेने उभं राहायचं असतं. तेव्हा इथे यश आपलं लेटर आता जाळून टाकतो. इतकं महत्त्वाचं लेटर त्याने आता जाळून टाकलेलं असतं. तेव्हा यमुना म्हणत असते, यश अरे हे काय केलंस तू? तुझं स्वप्न त्याची तू राख रांगोळी केलीस. तेव्हा यश म्हणत असतो की माझ्यासाठी माझी माँ माझं सर्वस्व आहे आणि त्यासाठी मला माझं स्वप्न जरी मोडावं लागलं, तोडावं लागलं ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे यमुना आपल्या मनामध्ये म्हणत असते, अच्छा, म्हणजे आधी चुका करायच्या आणि नंतरला त्या चुका झाकण्यासाठी इथे आता मोठमोठे शब्द बोलायचे आणि इथे मला मस्का लावायचा. तेव्हा इथे यशने आता लेटर जाळल्यानंतर माँसुद्धा बघतच राहते आणि तेव्हा तिला कळतं की यशचा तिच्यावरती किती जीव आहे. तिच्यावरती इतका जीव आहे की त्याने स्वतःचं स्वप्नसुद्धा बाजूला सारलं आणि इथे आता ही सुलक्षणा त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत असते. काय आहे घराचे रीतिरिवाज, जिथे एका माणसाला, कुठल्याही माणसाला स्वतःचं स्वप्नसुद्धा पूर्ण करण्याचा अधिकार नाही आहे. बाई पुरुषमध्ये ती आता गुरफटून राहिलेली आहे. इथे बायका आता चंद्रावरती पोचतायत आणि इथे ही गोष्टी करते की पुरुष स्वयंपाक बनवत नाही म्हणून. त्यामुळे इथे आता एक महिला घरावरती हुकूमत गाजवू शकते आणि एक पुरुष आता स्वयंपाक बनवू शकत नाही.
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता यश मंदिरामध्ये आलेला असतो की तो म्हणत असतो की सगळं काही व्यवस्थित होऊ दे, लवकरात लवकर दादा घरी परत येऊ दे, वहिनी चिकू घरी परत येऊ दे असं म्हणत असते. त्यानंतर इथे त्याच मंदिरामध्ये कावेरीसुद्धा आलेली असते. कावेरी म्हणत असते की देवा माझं प्रेझेंटेशन अगदी व्यवस्थित होऊ दे. दोघेही आता आपापल्यासाठी प्रार्थना करत असतात आणि तेवढ्यातच कावेरी जात असताना तिथे धूरवाला आलेला असतो. तो आता धूप देत असतो. तेव्हा इकडे कावेरीची ओढणी यशच्या घड्याळामध्ये अडकलेली असते. तेव्हा इथे यश आपला हात बघतो आणि इथे आता कावेरीची ओढणी अडकलेली असते.